नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत घोळ भाजीचे वरण। त्यासाठी मी इथे एक जुडी घोळ भाजी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहे। तर आता आपण ही अगोदर कट करून घेऊ। आपण घोळ चिरून घेतलेली आहे। घोळ भाजीचे वरण बनवण्यासाठी आपण इथे मिक्स डाळ यूज करणार आहोत। त्यामध्ये मी मसूर डाळ 1 वाटी आणि तुरीची डाळ 1 वाटी घेतलेली आहे आणि त्यासोबतच मी इथे चवळी घेतलेली आहे। तर आता हे आपण धुवून घेऊ। आपल्या डाळी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये मी चिरलेली घोळ भाजी ॲड करते। भाजी ॲड करून घेतली। आता यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि थोडीशी हळद। हे भांडे आपण कुकरला लावून हे डाळ शिजवून घेऊ। आपल्या डाळींचे आणि घोळ भाजीचे हे जे मिश्रण होते ते छान आता शिजून आलेले आहे। साधारण 3 शिट्या मोठ्या गॅसवर आणि 2 शिट्या ह्या मध्यम गॅसवर करून आपण हे जे मिश्रण आहे ते शिजवून घेतलेले आहे कुकरमध्ये। आणि आता हे आपण एकजीव करून घेऊ। अशा प्रकारे रवीने मी सगळे काही हे एकजीव करून घेतले आहे। तर आता आपण हे जे घोळ भाजीचे वरण आहे ते फोडणी करायला घेऊ। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले होते। आता यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकते। मोहरी तडतडल्यावर आपण यात जिरे टाकू। थोडेसे जिरे, कांदा टाकून घेऊ आपण यामध्ये, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, टोमॅटो, शेंगदाणे, लाल तिखट 2 चमचे आपण टाकणार आहोत यामध्ये, हळदी, सर्व काही एकत्र करून घेऊ, मीठ साधारण 1.5 चमचा, हे पण एकत्र करून घेऊ। आणि आता आपण यामध्ये आपले जे मिश्रण आहे ते टाकून घेऊ। सर्व छान एकत्र करून घेऊ। आता यामध्ये आपण हे वरण पातळ करण्यासाठी थोडे पाणी ॲड करू। पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित ढवळून घेऊ आपण। या वरणाला आंबट गोड अशी चव येण्यासाठी आपण यामध्ये चिंचेचा हे जे काही कोळ होता ते टाकून घेऊ। मी हा कोळ आधीच थोडासा गरम पाण्यामध्ये भिजत टाकलेला होता। हे एकत्र करून घेऊ आणि यामध्ये आता आपण थोडीशी साखर घालू। 1 चमचा साखर टाकत आहे मी इथे। हे सर्व पुन्हा एकदा एकत्र करून घेऊ आणि गॅसची फ्लेम फुल करून आपण या घोळ भाजीच्या वरणाला एक उकळी येऊ देऊ। आपल्या घोळ भाजीच्या वरणाला या ठिकाणी छान अशी उकळी आलेली आहे। आपले वरण तयार आहे। मी गॅसची फ्लेम बंद करते। तर मैत्रिणींनो, तयार आहे आपले घोळ भाजीचे वरण। या पद्धतीने तुम्ही देखील हे वरण या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमच्याकडे ह्या घोळ भाजीचे अजून काय काय प्रकार बनवतात ते देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। बाय बाय।